मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपाण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रये जननी देवांशे. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा कहे पायावरी आवर करी संतांच्या ओ पालन हारे निर्गुण न्यारे तेरे बिनु हमारा कौन नाही. तुम ही हमारे हो सवारे तुम ही हमारे रखवारे तेरे बिनु हमारा कौन नाही. हमारी उलझन सुलझाओ भगवन हमारी उलझन सुलझाओ भगवन तेरे बिनु हमारा कौन नाही. तेरे बिनु हमारा कौन नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा आणि कणये माझे म्हणा होका पंडित शहाणा प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगत भक्त संत सम्राट शांतता मानता ज्यांच्यामध्ये वास करते विद्याप विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले दगडातील परीस रसातील अमृत माणसातील देव जगत कल्याणार्थी अभूतलावर अवतीर्ण झालेले महान संत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असा आणि भाग्यवानाचं लक्षण सांगणारा अभंग आणि संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज या ठिकाणी या श्री क्षेत्र मौजे खरपुडी तालुका जिल्हा जालना या गावामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं तसेच या ठिकाणी आदरणीय आपल्या गावचे सरपंच कार्यक्रमाचे आयोजक नियोजक अगदी कौतुकांनी ज्यांचं नाव घ्यावं
असे आमचे हरिभक्ती परायण मामा श्री श्री संदीप हिम्मतराव पाटील देठे, सरपंच खरपुडी प्रदीप आणि या ठिकाणी सौभाग्यवती नंदिनी मामी प्रदीप पाटील देठे आणि त्यांची कन्या सुद्धा आहे कुमारी ज्ञानेश्वरी प्रदीप पाटील देठे. तर या देठे परिवाराने आयोजित केलेला हा अखंड रिनाम सप्ताह संगीतमय श्रीमद भागवत कथा व स्त्री शक्तीचा जागर सोहळा. नारी की निंदा मत कर यारो नारी रत्न की खाण, जिस नारी से पैदा हुए भीष्म सुख हनुमान. मोठमोठ्यांना जन्म देणारी ही जगतदात्री, ही जगत जननी, ही आदि माया, ही आदिशक्ती, ही सरस्वती, ही महालक्ष्मी, या स्त्रीचा जागर होण्यासाठी, स्त्रीचा सन्मान होण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमाचे आयोजक, कार्यक्रमाचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार, ज्यांचं जीवनाकडे जर बघितलं तर मीराबाईच्या जीवनाची आपल्याला आठवण व्हावी. इतकं सुंदर चरित्र आणि इतकं सुंदर आचरण, इतकं सुंदर जीवन ज्यांचं आहे, अशा आमच्या मैत्रीनं, माझ्या मोठ्या भगिनी हरिभक्तीपरायण भागवताचार्य रुक्मिणीताई हवरे रोहनवाडी ताईंच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा सप्ताह. आणि अशा या सप्ताहामध्ये आज या ठिकाणी माझ्याकडे ही 6व्या दिवसाची सेवा या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानिमित्तानं तुम्हा सर्व मातेपित्यांचं दर्शन घडलं. सेवेची अनमोल अशा प्रकारची संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये जो तो ज्याच्या त्याच्या प्रपंचामध्ये मग्न असतो, पण एवढं असून सुद्धा परमार्थिक कार्यासाठी काहीतरी चांगला वेळ देणं, काहीतरी चांगले संस्कार आपल्या लेकरांपर्यंत पोहोचावे, काहीतरी चांगले विचार आपल्या जनापर्यंत पोहोचावे, काहीतरी यातून चांगलं घडावं म्हणून अन्नदाने, काहीतरी चांगलं घडावं म्हणून नामदाने, काहीतरी चांगलं घडावं म्हणून ज्ञानदाने हा सप्ताह आहे. या देठे परिवारासाठी आणि आमच्या सरपंच मामासाठी, आमच्या ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांच्या या कार्यासाठी. आपल्याकडे वर्णन करायला शब्द कमी आहे. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सुद्धा फारच सुंदर आहे. कारण आम्ही एवढ्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, सगळं असतं, लाईटिंग असते, मंडप असतो, लाईट सुंदर असतं, साऊंड सिस्टम असते, सगळं काही असतं. पण रुक्मिणीताई मी फुगे पहिल्यांदाच पाहिले बरं का. क्या बात आहे, म्हणजे की एवढी हौस आहे मामाची. खरंच महाराज कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कार्यक्रमासाठी मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय दत्ता महाराज, कार्यक्रमासाठी गायनाचार्य महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भारतीताई गाडेकर, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य योगिताताई हजारे, त्याचबरोबर सर्व महिला भजनी मंडळ या ठिकाणी, सर्व बालगोपाळ भजनी मंडळ, जेंट्स भजनी मंडळ, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ, विनेकरी ताई, आमचे चोपदार काका, साऊंड सिस्टमवाले दादा, सर्व श्रोता वर्ग, ताई, आमचे मामा, सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा कार्यक्रम विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुम्ही म्हणाल ताई कोण तुकोबर आहे? दादा इको कमी करा आणि साधा आवाज द्या बरं, थोडासा नॉर्मल फक्त प्रतिसाद राहू द्या. तुम्ही म्हणाल कोण तुकोबर आहे? जगामध्ये ज्ञान द्यावं ज्ञानोबरायांनी, शांती ब्रह्म व्हावं नाथ बाबांनी, प्रेम करावं आईने, ममता करावी बहिणीने, त्याग करावा वडिलांनी आणि जगामध्ये वैराग्यवान व्हावं तर माझ्या तुकोबरायांनी. कोण तुकोबर आहे? अरे घरात नाही आण गावात नाही मान, घरात नाही आण गावात नाही मान, पण चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबर आहे. अरे गळकत आठ फुटका माठ, गळकत आठ फुटका माठ, पण शेवटी वैकुंठाची वाट जगद्गुरु तुकोबर आहे. अशा तुकोबरायांचा भंग या ठिकाणी सेवेकरता निवडलाय. प्रस्तुत भंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भाग्यवानाचं लक्षण सांगतात. सांगण्याचं कारण काय तर तुकोबारायांकडे काही साधक आले आणि साधकांनी प्रश्न केला, तुकोबाराय श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत नमस्कार केला आणि तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय म्हटले काय? जेव्हा जेव्हा आम्ही जगाकडे नजर फिरवतो ना तुकोबाराय, तेव्हा तेव्हा आम्हाला या जगामध्ये अनेकांना दैववान अनेकांना भाग्यवान म्हटलेलं दिसतंय तुकोबाराय.
पण या जगामध्ये खरा भाग्यवान कोण? या जगामध्ये खरा दैववान कोण? तुकोबाराई सांगतात, ज्याने अंतकरणातून भक्ती जाणली, ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला, ज्याने अंतकरणातून भक्ती केली, तो या जगामध्ये खरा दैववान, खरा भाग्यवान. याच्या पलीकडे मी कुणालाही मानत नाही. मग तुकोबारा आलेल्या साधकांना विचारतात की तुम्ही सांगतात जगामध्ये अनेकांना दैववान म्हटलेलं दिसतंय, जगामध्ये अनेकांना भाग्यवान म्हटलेलं दिसतंय, मग जगामध्ये खरं दैववान आहे कोण? खरं भाग्यवान आहे कोण? आलेले साधक सांगतात तुकोबाराय, या जगामध्ये आजच्या युगामध्ये तर खरं भाग्यवान त्याला म्हणतात. म्हटले कुणाला? जो भरपूर श्रीमंत आहे, धनवंताला की सर्व मान्यता आहे जगे. यस्यास्ति वित्त सनरहा कुलीनहा स पंडिता स श्रीमान गुणज्ञः स एव वक्ता सच दर्शनी या सर्वे गुणः कांचनमाश्रयन्ते. एखाद्याची एवढी स्तुती केली जाते की ती त्याला शोभतही नाही, पण पैशामुळे. पैसा तेरे को तीन नाम, पैसा तेरे को तीन नाम आणि परशा परशु. ऐकायला येतं ना मी बोललेलं? कळतंय ना? परशा परशु. का तुम्ही कीर्तनात बोलतच नाही? बोलत चला ना जरा मोठ्यानं. तुमच्याकडे पाऊस कमी पडला का? कमी झाला का? हा, आमच्याकडून पाठवून देऊ का मनमाडवरून काही? बोलत चला. मला बोलणारी माणसं आवडतात, बोललं पाहिजे. तुम्ही बोलल्याशिवाय मला कसं काय कळणार की मी सांगितलेलं तुम्हाला कळतंय? म्हणून पटापट बोला. मी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तर द्या. हे बघा, जे शेवटपर्यंत मी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तर देतील त्यांना कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडून एक सोन्याचं नाणं बक्षीस. जागेवर घेऊन जायचं, जागेवर. पण बोलत चला. हा, तुम्ही काहीतरी रिस्पॉन्स दिला म्हणजे मला कळेल. पैसा तेरे को तीन नाम आणि परशा परशु परशुराम. ज्याच्याकडे काहीच पैसा नाही असा गावातून चालला, लोक म्हणतात परशु चालला. जो लोक म्हणतात ज्याच्याकडे काहीच पैसा नाही असा गावातून चालला, लोक म्हणतात परशा चालला. ज्याच्याकडे थोडाफार धंद्यावाडीचा असा गावातून चालला, लोक म्हणतात परशु चालला. पण जो करोडपती आहे, ज्याची पाय कधी जमिनीला लागतच नाही, असा जर आपल्या कारमधून चालला तर लोक काय म्हणतात? परशुराम शेठ चालले, परशुराम साहेब चालले, परशुराम मालक चालले, नाही का? म्हणजे शेठ साहेब पदवी पैशाच्या पाठीमागे. जगामध्ये पैसा नाही तर जगणं नाही. जगामध्ये तुमच्याकडे असंच म्हणतात ना का काही वेगळं? गावागावाच्या पद्धत, कोणत्या गावाला कसं, नाही का? आता कुठे कसं, कुठे कसं, म्हणून तुम्हाला विचारलं. आमच्या गावाला मेल्यावर माणसं जाळतात, इकडं यावं का नाही? मग परत कार्यक्रमाला जालन्याला. गावागावाच्या पद्धती, महाराज कोणत्या गावाला कसं, कोणत्या गावाला कसं. तर बघा, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला शेठ म्हटलं जातं, सावकार म्हटलं जातं, साहेब म्हटलं जातं. जगामध्ये पैसा नाही ना माईबापांना तर जगणं नाही. जगामध्ये पैसा नाही ना तर जगणं नाही. तू म्हणाल कसं काय? तुमची मुलगी दिसायला किती सुंदर असू द्या, तुमची मुलगी दिसायला किती सुंदर असू द्या, पण तुम्ही तिचं लग्न पाहिजे त्या मुलाशी करून देऊ शकत नाही जर तुमच्याकडे तिच्या लग्नासाठी पैसा नसेल तर. जगामध्ये जगण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे. तुमचा मुलगा किती हुशार असू द्या, किती चांगल्या मार्कांनी पास होऊ द्या, पण तुम्ही त्याला नोकरीला लावू शकत नाही माई बापांनो जर तुमच्याकडे त्याच्यासाठी, त्याच्या नोकरीसाठी भरायला पैसे नसतील तर. जगामध्ये जगण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे. तू म्हणाल कसं काय? साधं उदाहरण घ्या. तुमचा तालुका जिल्हा, जालन्याचा बाजार कधी असतो? बाजार कधी? मंगळवारी. म्हणजे माझा अंदाज उद्याच. जालन्याचा बाजार आहे. बाजाराला एक जण गेला, एवढं गडबडीत गेला, एवढं गडबडीत गेला का गडबडीत गेल्याच्या नंतर त्याची पैशाची पॅन्ट घरी राहिली आणि ज्या पॅन्टमध्ये पैसे नव्हते ती पॅन्ट बाजारला घालून गेला. आता प्रपंच महाराज, प्रपंचासाठी काय काय करावं लागतं? जी पैशाची पॅन्ट होती ती घरी राहिली, ज्या पॅन्टमध्ये पैसे नव्हते ती पॅन्ट बाजारला घालून गेला. गेल्यानंतर एक आजीबाई मेथीच्या भाजीच्या जुड्या घेऊन बसलेली होती. आजीबाईला विचारलं, आजीबाई कशी दिली भाजीची जुडी? आजीबाईने सांगितलं 5 रुपयाला एक जुडी. हरकत नाही. 2 जुड्या घेतल्या, पिशवीत टाकल्या. 2 जुड्या घेतल्या, पिशवीत टाकल्या. या खिशामध्ये हात घातला, पैसे नाही. या खिशामध्ये हात घातला, पैसे नाही. चोर खिशात घातला, पैसे नाही. मग लक्षात आलं, अरे बापरे, घाई गर्दीमध्ये आलो, पैशाची पॅन्ट घरी राहिली, ज्या पॅन्टमध्ये पैसे नव्हते ती पॅन्ट बाजारला घालून आलो. आता घर भरपूर दूर आहे आणि भाजीपाला नेला नाही तर गृहमंत्री कडाडल्याशिवाय राहणार. आणि सगळ्यांच्या नादी लागायचं, पुरुष वर्ग सगळ्यांच्या नादी लागायचं, पण गृहमंत्र्यांच्या नादी लागायचं नाही म्हणताय. बघा खुशाल, केवढं मोठ्यानं नाही म्हणताय. एवढे घाबरता काय? जालनाकर मंडळी एवढे घाबरता? महाराज
कुणाचे गृहमंत्री कसे, कुणाचे कसे, कुणाचे समजदार, कुणाचे भांडखोर, कुणाचे कसे. एक जणाची बायको त्याला म्हणे, काय काय सांभाळू तुमचं? घर सांभाळू, दार सांभाळू, कोंबड्या सांभाळू, बकऱ्या सांभाळू, शेती सांभाळू, किचन सांभाळू, काय काय सांभाळू, पाहुणे सांभाळू का रावळे सांभाळू, काय काय सांभाळू? तो म्हणे, तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकीचं सगळं बी सांभाळून घे. महाराज कुणाचे गृहमंत्री कसे, कुणाचे, आता याचे जरा कडक होते. यानं विचार केला, नाही म्हटले भाजीपाला तर न्यावंच लागल. मग आजीला सांगायला सुरुवात केली, आजी फार धावपळ झाली आजी, धावपळीमध्ये पैशाची पॅन्ट घरी राहिली, ज्या पॅन्टमध्ये पैसे नव्हते ती पॅन्ट बाजारला घालून आलो आजी, घर भरपूर दूर आहे, भाजीपाला नेणं गरजेचं आहे, घाबरू नका आजी, काळजी करू नका आजी. आजी जरी माझ्याकडे पैसे नसतील तरी मला ज्ञानोबाराईंचा रूप पाहता लोचनीपासून तर आरतीपर्यंत A to Z हरिपाठ येतो. आत्ता इथं बसल्या बसल्या संपूर्ण हरिपाठ म्हणून दाखवतो. मला 2 मेथीच्या भाजीच्या जुड्या. काय म्हणाल आजी? तुमच्याकडची असली भोळी तर म्हणाल भाऊ घेऊन जा, वाटलंच मी तुला चहा बोलवते. पण आमच्याकडची नांदगावची जर असेल ती म्हणाल, भाऊ तुला अख्ख्या बाजारात लुबाडायला मीच दिसले का? दुसरं कोणी दिसलं नाही का? जुनी 7वी झाली जुनी, मला लुबाडायचं काम नाही. जगामध्ये जगण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे. सुखाचे दिला घेतला जन सुखाचे दिला घेतला जन सुखाचे दिला जगण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे. पण कुठपर्यंत माई बापांनो? अरे राजाही असला ना राजा, त्या राजाला कुठपर्यंत किंमत आहे? तो राजा जर आपलं राज्य सोडून दुसरीकडे गेला, तो राजा जर आपला देश सोडून दुसरीकडे गेला तर त्या ठिकाणी त्या राजाला किंमत राहत नाही. विद्वत्वंच नुपत्वंच नैवल्कुल्य कदाचन स्वदेश पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. मग अशा ठिकाणी कुणाला किंमत आहे? अशा ठिकाणी किंमत आहे विद्वानाला. तू म्हणाल कस काय? शिकागोच्या धर्म परीक्षेमध्ये स्वयं विवेकानंद गेले, जिथं आपला लोक नाही, देश नाही, भाषा नाही, ज्या ठिकाणच्या लोकांनी आपल्या भारताचा धर्मग्रंथ गीता ग्रंथ सगळ्या ग्रंथांच्या खाली घातला, ज्या ठिकाणच्या लोकांनी स्वामीजींना हे भगव्या वेशातले संन्यासी दिसतात हे भारताचे, हे भगव्या वेशातले संन्यासी दिसतात हे भारताचे, कपड्यावरून चिडवलं. आणि ज्या ठिकाणच्या लोकांनी स्वामीजींना सगळ्यात शेवट बोलायला संधी दिली तीही 5 मिनिट. पण काय सांगावं माई बापांनो, स्वामीजी म्हणजे भारताची शान, स्वामीजी म्हणजे भारताचा अभिमान. स्वामीजी स्टेजवरती बोलायला उभे राहिले आणि स्वामीजींनी पहिला शब्द वापरला, माय सिस्टर अँड माय ब्रदर. माझ्या बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो, काय सांगावं माई बापांनो, स्वामीजींपूर्वी 2-2 तास भाषण करणाऱ्यांसाठी जेवढा टाळांचा कडकडाट झाला नाही तेवढ्या टाळांचा कडकडाट माझ्या स्वामीजींच्या 2 शब्दांसाठी झाला. 5 मिनिटाची वेळ त्यातच संपून गेली. स्वामीजी स्टेजवरून खाली उतरले. पुन्हा काही धर्मपंडित गेले आणि म्हटले, स्वामीजी पुन्हा स्टेजवरती जा आणि पुन्हा काहीतरी उपदेश करा. स्वामीजी आम्ही तुम्हाला कपड्यावरून हिणवलं, आम्ही तुम्हाला कपड्यावरून चिडवलं, स्वामीजी पुन्हा स्टेजवरती जा आणि पुन्हा काहीतरी उपदेश करा. त्यावेळेस स्वामीजी म्हणतात स्टेजवरती आले आणि मग सांगितलं, रे इथल्या धर्मपंडितांनी आमच्या भारताचा धर्मग्रंथ गीता ग्रंथ सगळ्या ग्रंथांच्या खाली घातला, पण तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. गीता 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 वाची जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा, साचाची बोलाच नव्हे शास्त्र पै संसार जिनते शस्त्र, आत्मा उत्तर विते मंत्र अक्षरीये,
वत्साचिनी ओरसे दुबते होय गोरदेसे झाले पांडवाचिनी विसे जगत उद्धरण अर्जुनाचिनी व्याजे गीता प्रकाशनी श्री राजे संसारा येवडे थोर ओजे फेडिले जगाचे पै बाळजेचे विजय ते घास एक विसा ठाई केजे तैसे एकची चतुर व्याजे कथिली आम्ही ज्या गीतेचं माझ्या मौलींनी ज्ञानियांचं राज्य योग्यांची मौली साधकांचे मैबाप चक्रवर्ती सम्राट चैतन्याचा जिवाळा माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय त्या ज्ञानोबारायांनी त्या गीतेचं मराठीमध्ये रूपांतर केलं. अशी ही गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली घातली पण ती सगळ्यात श्रेष्ठ आहे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. हा अभिमान ही संस्कृती आमच्या भारताची जिथं आपला लोक नाही देश नाही भाषा नाही अशा ठिकाणी जाऊन सुद्धा स्वामीजींनी मान्यता मिळवली विद्वत्तेच्या जोरावर. मग जगामध्ये कुणाकुणाला मान मिळतो ज्याच्याकडे भरपूर धन आहे ज्याच्याकडे भरपूर विद्वत्ता आहे आणि ज्याला जगण्याचं ज्ञान आहे. माणसाने कसंही जगून चालणार नाही. जीवन जगत असताना माणसाला जगण्याचं ज्ञान पाहिजे. माणसाने कसं चालावं कसं बोलावं कसं राहावं कसं उठावं कसं बसावं परमार्थ कधी करावा संसार कधी करावा पंढरीची वारी करावी की नाही आई वडिलांची सेवा करावी की नाही दान करावं की नाही धर्म करावं की नाही माणसाला कळालं पाहिजे. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. जन्माला आल्याच्या नंतर आई वडिलांची सेवा घडलीच पाहिजे. जन्माला आल्याच्या नंतर पंढरीची वारी घडलीच पाहिजे. जन्माला आल्याच्या नंतर दान धर्म घडलाच पाहिजे. जन्माला आल्याच्या नंतर चांगलं कार्य घडलंच पाहिजे. जन्माला आल्याच्या नंतर गोरगरिबाला मदत झालीच पाहिजे. जन्माला आल्याच्या नंतर काय करावं काय नाही करावं हे आपल्याला कळालं पाहिजे. पण काही काही मूर्खांना काहीच कळत नाही. समाजामध्ये काही काही लोक अशी वागतात की त्यांच्या वागण्यातून दिसतं की यांना व्यवहाराचं ज्ञान नाही. ज्यांना व्यवहाराचं ज्ञान नाही त्यांना समाजामध्ये मूर्ख म्हटलं जातं. आणि काहींना आपण मूर्ख आहे हे सुद्धा कळत काही काही मूर्खांना आपण मूर्ख आहे हे सुद्धा कळत नाही. महाराज एका गावामध्ये कसा मूर्ख त्याला सगळं गाव म्हणायचं काय मूर्खा काय चाललं काय मूर्खा झालं का जेवण काय मूर्खा उठला का काय मूर्खा बसला का सगळा गाव मूर्ख म्हणायचं. ते असं कंटाळून गेलं. ते म्हटले आपल्याला काही इथं राहायचं नाही. जसं त्या मूर्खानं गाव सोडलं समजा जालन्यावरून निघालं आणि औरंगाबादला गेलं. कोण हा पटापट बोलत चला त्याचं नाव काय मूर्ख. जालन्यावरून निघाला औरंगाबादला गेलं. आता औरंगाबादला गेल्यानंतर त्याला लागली तहान. ते गेलं नळावर कशाला पाणी प्यायला. ते गेलं नळावर पाणी प्यायला. पाणी प्यायला गेल्याच्या नंतर त्यानं पाणी पिलं. मग पाणी पिल्यानंतर नळ बंद करावा का चालू ठेवा. हा हुशार मंडळीवर घेतले. पाणी पिल्यानंतर नळ बंद करावा पण त्या मूर्खानं चालूच ठेवला. तेवढ्यात दोन बाया तिथं पाणी भरायला आल्या. त्यांनी पाहिलं हे पाणी पिलं नळ चालूच ठेवला. त्या म्हणल्या काय मूर्ख आहे रे काय म्हटल्या काय मूर्ख आहे रे पाणी पिलं नळ चालूच ठेवला. हा म्हणलं तुम्हाला कसं माहिती माझं नाव मूर्ख आहे. आता हे काय वेगळं सांगायची गरज आहे का महाराज. त्याच्या वागण्यातूनच दिसतंय की ते किती मूर्ख आहे. म्हणजे काही काही लोकांना समाजामध्ये जगण्याचं ज्ञान नाही त्यांना मूर्ख म्हटलं जातं. मग जगामध्ये कुणाकुणाला किंमत आहे ज्यांना व्यवहार ज्ञान आहे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ज्यांच्याकडे भरपूर विद्वत्ता आहे. पण असा सद्ग्रस्त तुकोबारांना भेटला की ज्याच्याकडे या तीनही गोष्टी होत्या. तुकोबारांनी विचारलं मला सांग अरे 3.5 हाताचा नरद्या ज्या परमतत्वाने तुला दिला त्या परमतत्वाचं तू कधी नामस्मरण केलंस का. त्या भगवंताची तू कधी भक्ती केलीस का. त्या परमात्म्याला तू कधी शरण गेला का. कधी जन्माला आल्याच्या नंतर चांगलं कार्य केलं का. कधी सप्ताला वर्गणी दिली का. कधी मंदिराला वर्गणी दिली का. कधी चांगलं कार्य केलं का. तेव्हा त्याने सांगितलं तुकोबाराय म्हटले काय भक्ती आणि मी आमची सांगड नाहीये. भक्ती म्हणजे काय मला माहिती नाहीये. तुकोबारायांना राग आला. अरे जन्माला आल्याच्या नंतर जर तुला भक्ती म्हणजे काय ते माहिती नसेल तर तुझा जन्माला येऊन उपयोग तरी काय. तुझा जन्माला येऊन उपयोग तरी काय. आता उघडी डोळे जरी तुझा अद्यापिनाकडे तरी मातेची खोळे दगड आला पोटासी. कधी न रागवणारे शांती ब्रह्म शांतीनिष्ठ नाथ बाबा ते सुद्धा रागवतात आणि ते सुद्धा म्हणतात भक्ती विन पशु कशासी वाढवला. हो 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 भक्ती विन पशु कशासी वाढवला. भक्ती विन पशु कशासी वाढवला. Oh
ज्याला भक्ती म्हणजे काय ते माहिती नाहीये त्याचा जन्माला येऊन उपयोग तरी काय. जन्माला आल्याच्या नंतर जीवनाला आल्याच्या नंतर भक्ती ही माणसाकडून घडलीच पाहिजे. परमतत्वाचं नामस्मरण घडलंच पाहिजे. चांगलं कार्य घडलंच पाहिजे. दान धर्म घडलाच पाहिजे. मानावं लागेल आमच्या मामांना. आज वैयक्तिक कार्यक्रम आहे महाराज, पण केवढं मोठं स्वरूप आहे आज कार्यक्रमाचं. कार्यक्रम करणं म्हणजे सोपं महाराज, नियोजन करणं म्हणजे सोपं नाही. काय नियोजनामध्ये टेन्शन आहे आमच्या ताईंना विचारा. मी स्वतःही महिला सप्ताह करत असते. काय टेन्शन असतं ते ज्याच्या त्याच्या जीवाला माहिती. आज एवढं उभा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. आज महाराज या ठिकाणी एक से बडकर एक गायक, एक से बडकर एक वादक, काय कमी महाराज. नाहीतर आम्हाला भजनी मंडळ आम्ही काय म्हणावं ते कायच म्हणतात. काही काही ठिकाणी जावं भजनी मंडळ महाराज, एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. मागचं भजनी मंडळ म्हणे माझी मामी तुझे वर्णी गुणनाम. म्हटलं तुमची मामी इथं कोणाच लग्नाला आली होती. एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं मोगरा फुलला मोगरा फुलला. मागचं भजनी मंडळ म्हणे मोकार फुगला मोकार फुगला. म्हणलं खाल्ला असेल काही फुगला असेल आपल्याला नाही माहिती. एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे. मागचं भजनी मंडळ म्हणे तिने देव जैसे परभणीचे सशे. म्हणलं असतील. एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं भाग गेला शिन गेला. मागचं भजनी मंडळ म्हणे भाग्या मेला शिन गेला. म्हणलं बरं झालं मेलाय का बरचा. तुझी काही उदारी बिदारी तर नाही ना बुडवली. कुठे कसं कुठे कसं. पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या भजनी मंडळासाठी. जोरदार टाळ्या महाराज. 7-7 दिवस दुसऱ्याच्या गावाला राहणं ही सोपी गोष्ट नाहीये, पण करतात ऍडजस्ट, याला महत्व आहे. तर अशा पद्धतीने जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर माणसाचा जीवनामध्ये उपयोग नाही. मग तुम्ही म्हणाल ताई कशा प्रकारे भक्ती केल्यानंतर मला आवडते किंवा भक्ती म्हणायचं कशाला. तर तुकोबाराई सांगतात भगवंताला कोणती भक्ती आवडते. हेची थोर भक्ती आवडते आणि संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संकल्पावी माया ती भक्ती आवडते कोणती. संकल्पावी माया संसाराची. संसाराच्या मायेचा संकल्प करा. संसारातलं प्रेम कमी करा आणि परमतत्व वाढवा. आता संसारातलं प्रेम कमी का करायचं. कारण प्रपंच किती करा किती करा किती करा प्रपंचाची पूर्णता नाही. प्रपंचाची परिपूर्णता नाही. प्रपंच किती केला तरी कमीच आहे. प्रपंच किती केला तरी अपूर्ण आहे. आणि प्रपंचामध्ये सुख आहे हा आपला सुखाभास आहे, हा आपला भ्रम आहे. आणि जगामध्ये सगळ्याला औषध आहे, पण भ्रमाला भ्रम फार अवघड महाराज. भ्रम इतका अवघड. जालन्याचे एक सद्ग्रस्त त्यांनी ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं वेगळं करायचं वेगळं करायचं. त्यांनी आरशाची फॅक्टरी काढली. आरशाची फॅक्टरी काढली आणि आरशे विकायला ठेवले मामा जालन्याला. आता बऱ्याच जणांकडे आरशे. याच्या आरशाला काही कोणी विचारिला. याने विचार केला इथं आरसा विकून काही फायदा नाही. म्हटले न्यायचा कुठं विकायला. ज्या ठिकाणच्या लोकांनी आरसा पाहिलेला आरसा ऐकलेला त्यांना आरसाच माहिती नाही अशा ठिकाणी नेऊ. मग त्याने डहाणू साईडला आदिवासी एरियामध्ये घाटामध्ये तिकडे अत्यंत आदिवासी एरियामध्ये आरसा विकायला नेला आणि बाजारामध्ये आरसा ठेवला. आता काय झालं. ती मंडळी यायची आणि बघायची काय दिसायचा. पटापट बोला काय दिसायचा. आरशात डोकवलं का काय दिसायचं. स्वतःच प्रतिबिंब. ते विचारायचे काय. हा म्हणायचा आरसा आहे. याचा उपयोग काय. याच्यात बघायचं मेकअप करायचा, भांग पाडायचा, तेल लावायचं, गंध लावायची, पावडर लावायची वगैरे वगैरे. ती मंडळी यायची विचारायची निघून जायची. कोणी आरसा घेत
हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगून सांगून कंटाळलं. संध्याकाळी याची बोणी सुद्धा झाली नाही. संध्याकाळी गावचा सावकार आला. सावकाराचा भरदार फेटा, भरदार मिशा, अंगावरती शॉल, हातामध्ये काठी. सावकार बाजारात आला आणि सावकारानं काय पाहिला? सावकारानं आरशात डोकवलं. सावकाराला काय दिसलं? स्वतःच प्रतिबिंब. सावकार म्हणे काय? आता हे सकाळपासून सांगून सांगून कंटाळलं होतं, कारण याची बोणी सुद्धा झाली नव्हती. सावकारानं विचारलं काय? हा म्हणला तुझा बाप आहे. आता सावकारानं कधी बाप पाहिलाच नव्हता. सावकारानं कधी बाप पाहिलाच नव्हता. सावकाराला वाटलं खरंच बाप आहे काय. सावकार म्हणे केवढ्याला दिला बाप? हा म्हटला 200 रुपयाला. सावकार म्हणे 400 घे पण बाप दे. सावकारानं 400 दिले. बाप घेतला. बाप घरी नेला. बाप बैठक रूम मध्ये लावला. सावकाराला वेळच लागलं. जायचं गावातून एक राऊंड मारायचा आणि पायचं बाप आहे का गेला. आता आरशात डोकवलं. सावकाराला कोण दिसायचा? मोठ्यान बोला, कोण दिसायचा? बाप. सावकार बापाला म्हणायचा कस काय चाललं? बाप त्याला म्हणायचा कस काय चाललं? तो बापाला म्हणायचा बरं चाललं. बाप त्याला म्हणायचं बरं चाललं. असं यांचं बरं महिनाभर चाललं. आणि महिनाभर चालल्याच्या नंतर सगळा प्रकार सावकाराच्या गृहमंत्र्यांच्या लक्षात आला. सावकाराची बायको विचार करायला लागली, अरे आज 25 वर्ष झाले मी पाहते बाबा घरामध्ये आला का सारखं माझ्या मागे पुढे मागे पुढे मागे पुढे केल्याशिवाय राहत नव्हतं. आज महिना झाला बघते बाबा घरामध्ये आला का येऊन जाऊन बैठक रूम, येऊन जाऊन बैठक रूम. या बैठक रूम मध्ये काहीतरी, म्हणून ती गेली कुठं? बैठक रूम मध्ये. बैठक रूम मध्ये गेली. तिला काय दिसलं? ती आरशात डोकवली. तिला काय दिसलं? स्वतःचं प्रतिबिंब. तिनं कधी स्वतःला आरशात पाहिलेलं? ती म्हणे अगो बाई, आता माझ्या लक्षात आलं हे येऊन जाऊन या बैठक रूम मध्ये काय येत होते. यांनी ही सटवी इथं आणून बसवली. या सटवीचं तोंड पाहण्यासाठी ते येऊन जाऊन बैठक रूम मध्ये येत होते. या सटवीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर 25 वर्षाच्या प्रपंचाचं काही खरं. लोकांच्या तिथं कामाला जाऊन कारले चोरून आणायचा काही उपयोग होणार नाही. या सटवीचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. तिनं जवळ पडलेला पाटा उचलला, आरशाच्या डोक्यात घातला आणि आरशाच्या किलच्या करून टाकल्या. महिला मंडळ मला सांगा, तो आरसा होता का ती सटवी होती? काय होता? पण तिला काय झाला? भ्रम. तसं महाराज प्रपंच दुःखाचं मूळ आहे, प्रपंच दुःखाचा सागर आहे. पण आपल्याला भ्रम होतो ना. स्वभाव आहे प्रपंचाचा दुःख देणं. दुःख बांधावा आहे हा संसार.
स्वभाव आहे दुःख देणं, प्रपंच दुःख देणारा आहे आणि ज्याचा जो स्वभाव असतो माई बापांना काही केल्या जात नाही. जगामध्ये सगळ्याला औषधे पण स्वभावाला नाही. संत महात्मे वर्णन करतात. आधी होती दासी पटराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहिला मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहिला मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहिला मूळ स्वभाव जाईना. आधी होता भाग्या, आधी होता भाग्या, दैव योग्य झाला भाग्या, दैव योग्य झाला भाग्या. त्याचा येळकोट राहिला मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिला मूळ स्वभाव जाईना. तर प्रपंचाचा स्वभाव आहे दुःख देणं. ज्याचा जो काही गरज आहे का डीजेची नाचायला, आशा चाली असल्यावर महाराज ज्याचा जो स्वभाव आहे काही केला जात नाही तुकोबाराई सांगतात. प्रपंचावरचं प्रेम कमी करा आणि त्या परमतत्वावर ते प्रेम वाढवा. मग तुकोबाराई भक्ती 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 म्हणजे नेमकं काय, हाच प्रश्न नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षींना पडला की कशा प्रकारे भक्ती केल्यानंतर आम्ही त्या परमतत्वाच्या जवळ जाऊन पोहोचू. नारद महर्षींनी काय केलं, अनेक संस्कृत प्राचार्यांची मतं पाहिली आणि मग शेवटी आपलं मत मांडलं. त्यामध्ये नारद महर्षी सांगतात, काहींनी सांगितलं की प्रेमाने भगवंताची पूजा करणं म्हणजे भगवंताची भक्ती. काहींनी सांगितलं प्रेमाने भगवंताची कथा गाणं किंवा कथा ऐकणं म्हणजे भगवंताची भक्ती. काही म्हणतात परमात्म्याविषयी अनुराग निर्माण होणं म्हणजे भगवंताची भक्ती. पण नारद महर्षी सांगतात, नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती. आपली सर्व कर्म त्या परमतत्वाच्या चरणविंदावरती समर्पित करून रात्रंदिवस त्या परमतत्वाचं नामस्मरण करीत राहणं याला भक्ती म्हणतात. मग तुम्ही म्हणाल ताई, याला जर भक्ती म्हणतात तर कशावरून ही भक्ती देवापर्यंत पोहोचते? आम्हाला एखादं उदाहरण, एखादा दाखला या ठिकाणी ताईच्या श्रीमुखातून आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहात. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्यायी कथा सार मम कर्ण रसायन काल व्याल मुख ग्रास त्रास त्रास निनाश हेतवे श्रीमद भागवत शास्त्रम कलोकीरेण भाषितम. आपण ताईच्या मुखातून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. भागवत कथेमध्ये सुंदर प्रसंग येतो, आपण नेहमी ऐकत असतो. प्रल्हादाला पित्यानं सांगितलं होतं की माझ्या राज्यात नारायणाचं नाव घ्यायचं नाही, माझ्या राज्यात नारायणाचं नाव घ्यायचं नाही असं सांगितलं. पण तरी सुद्धा प्रल्हाद नारायणाचं नाव घेतल्याशिवाय राहत. याला कारण काय बरं? याला कारण काय? आईनं गर्भावरती केलेले महिला मंडळ, आईनं गर्भावरती केलेले संस्कार. म्हणून गर्भावर केलेले संस्कार फार महत्वाचे. आपण म्हणतो राजमाताजी जाऊन शिवबा घडवला, आपण म्हणतो राजमाताजी जाऊन शिवबा घडवला, फुकट घडवला. राजमाता जिजाऊन शिवबाला पोटामध्ये असताना काय संस्कार केले महाराज? राजमाता जिजाऊला डोहाळे व्हायचे, घोड्यावर बसावं, रपेट करावी, हातामध्ये तलवार घ्यावी, शत्रूचा निपात करावा आणि निजामांपासून स्वराज्य आपल्या ताब्यात घ्यावं. राजमाता जिजाऊला डोहाळे व्हायचे. आम्ही नुसतंच म्हणायचं काय, अंधार झाला आता दिवा पाहिजे, अंधार झाला आता दिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. कशाला? पडलेली बाटल्यांची झाकणं घरी गोळा करून न्यायला. कशाला जन्माला या? अरे राजे जर जन्माला यावं असं वाटत असेल तर आपण जिजाऊ होणं फार गरजेचं आहे महाराज. जेव्हा आपण जिजाऊ हो तेव्हा आपल्या पोटी राजे येतील. पण आम्हीच जर आमचं पोरग पोटात आहे, आम्ही पिक्चर बघितला सैराट, तर पोरग जन्माला येतानाच म्हणाल झिंग झिंग झिंगाट. वा क्या बात आहे. हा महाराज, म्हणून आपण लेकरांना काय संस्कार दिले पाहिजे, आपण लेकरांना कसं घडवलं पाहिजे. आमची पोरं इतकी विचित्र झाली, इतकी विचित्र झाली. शाळेमध्ये शिक्षकांना प्रश्न केला, पोरांनो सांगा 90+90 किती? एक पोरग पटकन उभं राहिलं. ते म्हणे सर मी सांगू का? म्हटले हो. 90+90 म्हणजे अख्खी क्वार्टर.
सर म्हणे याचा पटकन सत्कार करा, याला एखादा पुरस्कारच जाहीर करा. इतकी विचित्र झाली महाराज. शाळेमध्ये शिक्षकानं मुलांना सांगितलं, किती विचित्र आत्ताची पोरं बघा. शाळेमध्ये शिक्षकानं मुलांना सांगितलं, पोरांनो धावणारी रेल्वे काढा. एक इतकं हुशार होतं, इथलंच होतं. गावाचं नाव काय? हा, खरपुडीचं. खरपुडीचं ते इतकं हुशार होतं, धावणारी रेल्वे काढायला लावली. त्याला रेल्वे जमतच नव्हती. त्यानं काय केलं, एक बोगदा काढला आणि रूळ काढून ठेवला. रेल्वे काढलीच नाही. सर म्हणे का रे रेल्वे काढली नाही? तो म्हणे सर रेल्वे काढली आहे, पण सध्या रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. सरही हुशार होते महाराज, ते पण इथल्याच शाळेचे होते. ते म्हणे रेल्वे बोगद्यात गेली. म्हणे हो. सरांनी मार्कच दिले नाही. हा परत गेला, सर तुम्ही मला मार्क का नाही दिले? सर म्हणे मार्क सुद्धा रेल्वे बोगद्याच्या बाहेर आल्यानंतरच मिळतील, तसे मिळणार. महाराज विचित्र परिस्थिती आहे. मग आपण आपल्या लेकरांना काय संस्कार केले पाहिजे? आपलं लेकरू कसं घडवायचं महिला मंडळ हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आपण लेकरू घडवावं, पण काहीतरी चांगलं घडवावं. महाराज प्रल्हादावरती गर्भावरती संस्कार झाले. प्रल्हाद नारायणाचं नाव विसरत नव्हता. शेवटी हिरण्यकश्यपूचा नाविलाज झाला. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयोग केले. कड्यावरून उंच कड्यावरून खाली ढकलून दिलं, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, माजलेल्या हत्तीच्या पायाखाली तुडवलं, अन्नामध्ये विष घालून दिलं, जाळण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, देव तारी त्याला जग राखे साईया, मार सके न कोय, बालन बाका हो सके, सब जग बेरी होय. त्याचा केसही वाकडा होऊ शकत नाही. त्याला सगळं जग जरी मारायला निघालं, पण परमात्मा तारायला निघाला, त्याचा केसही वाकडा होऊ शकत नाही. आणि ज्याला सगळं जग वाचवायला निघालं, पण परमात्मा मारायला निघाला, तर त्याचा केसही वाचू शकत नाही. परमात्म्याचं तत्वही माईबापांनो. म्हणून प्रल्हादाचं प्रत्येक ठिकाणी रक्षण केलं माझ्या परमतत्वाने. प्रल्हादाचं रक्षण केलं. प्रल्हाद मरायला तयार नाही. शेवटी हिरण्यकश्यपूचा नाविलाज झाला आणि हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा अरे रात्रंदिवस नारायणाचं नाव घेतोस, रात्रंदिवस नारायणाचं नाव घेतो, प्रल्हादा सांग ना तुझा नारायण कुठे? प्रल्हादाने सांगितलं, बाबा मला असं विचारा, माझा नारायण कुठे नाहीये का? विठ्ठल जरी स्तरी भरला, रिता ढाम नाही उरला, येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळ आहे वनमाळी, जेवण टाला नाना करी, देवण टाला नाना करी, देवण टाला नाना करी, नारायण कुठे? प्रल्हादाने सांगितलं, बाबा मला असं विचारा, माझा नारायण कुठे नाही? सगळीकडे माझा नारायण आहे. या खांबामध्ये आहे का? हो बाबा, खांबामध्ये सुद्धा माझा नारायण आहे. रागाला हिरण्यकश्यपूला लात मारली खांबावर, खांबावर लात
स्तंभी अवतार केला. विदारुणी दैत्य प्रेम पाण्हा पाजेला. प्रल्हादासाठी भगवान परमात्म्याने भक्तांसाठी जे काही 10 अवतार घेतले त्या 10 अवतारांमधला एक अवतार नृसिंह अवतार प्रकट झाला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादाचा उद्धार केला. का? भक्त प्रल्हादाची भक्ती भगवंताला आवडली. भक्त प्रल्हादाची भक्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचली. तुकोबाराई सांगतात, ज्याने भक्ती अंतकरणातून जाणली, ज्याने भक्ती अंतकरणातून केली, ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला, असा प्रल्हादासारखा, असा ध्रुवासारखा एखादा भाग्यवान असतो, त्याला भाग्यवान म्हटलं जातं. मग भक्ती करत असताना भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय? तर भक्ती करत असताना भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे प्रेम. भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे जिव्हाळा. भगवंताला प्रेम आवडतं. भाव का बुकाऊ में भाव ही बस सार है, भाव से भजले मुझे भव से बेडा पार है. परमात्म्याला भाव आवडतो, परमात्म्याला प्रेम आवडतं. पण आजकाल काय झालंय महाराज, आपण भक्ती करतो पण भावानं नाही, आपलं प्रेम कमी झालं. आणि प्रेम जे आपण करतो ते आपलं लबाड प्रेम झालंय. लबाड सध्याचं प्रेम कसं झालंय? लबाड. लबाड तू म्हणाल लबाड, खोटं प्रेम झालंय. खोटं खोटं प्रेम. एक पत्नी आपल्या पतीला म्हणे कहो, खोटं प्रेम कसं असतं त्याचं उदाहरण. एक पत्नी आपल्या पतीला म्हणे कहो, रोज ड्युटीवरून आले का कधी गजरा, कधी साडी, कधी काय, कधी काय, काही ना काही, काही ना काही, काही ना काही आणल्याशिवाय राहत नाही. किती प्रेम करतात माझ्यावर. तो म्हणे अगं इतकं प्रेम. म्हणे किती हुशार होता तो चाटा मारायला खरपुडीचा चॅप्टर. तो म्हणे अगं इतकं प्रेम. म्हणे किती. तो म्हणे आकाशाची शाही, आकाशाची शाईन पृथ्वीचा कागद केला ना तरी मला सांगता येणार नाही किती प्रेम. ती बिचारी गरीब रडायला लागली. ती म्हटली बाई काय गोड नवरा भेटला, असा गोड नवरा. अशा नवऱ्याचे पायधून पाणी पिलं तरी कमी आहे. मागच्या 7 जन्मात कितीक वडाची पूजा केली होती, कितीक नाही. कितीक वडाला फेऱ्या मारल्या होत्या, कितीक नाही. कितीक उपास धरला होता, कितीक नाही. कितीक साबुदाणा खाल्ला होता, कितीक नाही. काय गोड नवरा भेटला, असा नवरा. पण महिला मंडळ, तुम्हाला एक महत्वाचा सुविचार सांगू का? सुविचार. आपला नवरा, आपला पती जर इतर वेळेपेक्षा, प्रमाणापेक्षा जास्त आपल्याशी गोड बोलायला लागला, गोड वागायला लागला का समजायचं दाल में कुछ काला है, कुछ तो गडबड हे. ही म्हणे काय गोड नवरा आहे. अशा नवऱ्याचे पायधून पाणी पिलं तरी कमी. मग का हो म्हणे काय एवढं प्रेम करतात माझ्यावर. तो म्हणे आकाशाची शाई पृथ्वीचा कागद केला तरी मला सांगता येणार नाही किती प्रेम. ती रडायला लागली बाई काय नवरा भेटला. ती म्हणे कहो एवढं प्रेम माझ्यावर करतात. यदा कदाचित जर समजा मी मरू नये, यदा कदाचित जर समजा मी मरू नाही पण मेले तर तुमचं कसं होणार. हा म्हणे मरायचं नाव नाही काढायचं, मरायचा विषय नाही काढायचा. अगं तू जर मेली तर मी वेडा होऊन जाईल म्हणे. वेडा. मग ती म्हणे कहो आणि जर समजा मी मेले तर तुम्ही दुसरं लग्न नाही का करणार. तो म्हणे वेड्याचा काही भरोसा, वेडा काही पण करू शकतो. वेडा दुसरं लग्न सुद्धा करू असे चॅप्टर येडे बरं काही सोपे नाही. महाराज आपलं प्रेम झालेलं बाळ. पण परमात्म्याला आवडतं खरं प्रेम, परमात्म्याला आवडतो भक्तीचा जिव्हाळा. मग तुकोबाराई सांगतात अशा जिव्हाळ्याने जे कोणी भक्ती करतात ते या जगामध्ये खरे दैववान, ते या जगामध्ये खरे भाग्यवान. अभंगाच्या
म्हणून भक्ती करायची तर अंतकरणापासून प्रेमानं जिव्हाळ्यानं भक्ती करा. जिव्हाळ्यानं भक्ती केली का तुकोबाराई सांगतात त्याच्यासारखं भाग्यवान, त्याच्यासारखा दैववान या विश्वामध्ये या जगामध्ये दुसरा कोणी नाही. एवढं सोपं साधन तुकोबाराई भक्तीचं सांगतात. मग तुकोबाराय म्हटले काय, आम्ही जगामध्ये असेही माणसं बघितले तुकोबाराय, पण ही संपूर्ण मुखोद्गत आहेत. संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठे, संपूर्ण गीता पाठे, भागवत पाठे, रामायण पाठे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळं काही मुखोद्गत आहे. पण गळ्यामध्ये माळाच्या माळा आहे, कपाळाला इथून तिथून गंध आहे, भगवी वस्त्र घातलेले आहे, पण त्याने अंतकरणातून भक्ती जाणली, त्याने अंतकरणातून भक्ती केली, त्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला नाही. वरचे वर जर त्याने परमार्थ करण्याचा प्रयत्न केला, आपण किती ज्ञान मिळवा माई बापांनो, ज्ञान कमी मिळवा, पण त्यातलं थोडं आचरणही महत्वाचं आहे. ज्ञान कमी मिळवलं ना तरी चालेल, पण आचरण महत्वाचं आहे. आम्ही लोकांना सांगायचं की नम्रतेनं वागा, आणि आमच्याच शरीरामध्ये जर भरपूर अहंकार भरलेला असेल तर आमचा लोकांना सांगण्याचा उपयोगच काय. आम्ही लोकांना सांगायचं माई बापाची सेवा करा, आणि आम्हीच जर माई बापाची सेवा केली नाही तर आमचा लोकांना सांगण्याचा उपयोग काय. आम्ही लोकांना सांगायचं पंढरीची वारी करा, आणि आम्ही एकदाही वारीचं तोंड पाहिलं नाही तर आमचा जगाला सांगण्याचा उपयोग काय. जे आम्ही ज्ञान मिळवतो ना, आम्ही लोकांना सांगायचं दान धर्म करा, आणि आम्हीच जर चांगल्या कार्यासाठी थोडाही दान धर्म केला नाही तर आमचा सांगण्याचा उपयोग काय. म्हणून जे आपण ज्ञान मिळवतोय ते ज्ञान आम्ही आमच्या स्वतःच्या आचरणात आणणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतं पंडित होऊन उपयोग नाही. पंडित म्हणता थोर सुख, तरी तो पाहता उगा मूर्ख, काय करावे घोकिले, वेद पठन वाया गेले. होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षड शास्त्र पुराणी, 4 वेद मुखोद्गत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व, आणि मुका झालो वाचा. काकड्यामध्ये सुंदर वर्णन आहे. नुसतं पोपटपंची ज्ञानाला किंमत नाही. पोपटपंची ज्ञान जर आपण मिळवलं आणि पोपटपंची बोलायला गेलो तर त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही. पोपटपंची ज्ञानाची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. तू म्हणाल कस काय पोपटपंची ज्ञानाची फजिती होणार, तू म्हणाल कस काय, समजण्यासाठी उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका बाईच्या मुलीचं लग्न झालं. पोरगी नुकतंच नांदाला निघाली. आता पोरगी नांदाला निघाली का आपल्याकडे गावाकडे 4 गोष्टी आई समजून सांगते. हे बघ बाई, लग्नामध्ये बघितलं तिकडची पार्टी जरा श्रीमंत आहे, तिकडची पार्टी जरा कडक आहे, सासूचा स्वभाव जरा कडक आहे, सासूच्या पुढं पुढं कर, सासऱ्याच्या पुढं पुढं कर, नवऱ्याच्या पुढं पुढं कर, सगळ्या घराच्या पुढं पुढं कर, पुढं पुढं बोलू नको, पुढं पुढं कर. असं कोण सांगते? तुमच्याकडे असंच शिकवता ना का उलट? हे बघ बाई, अंदाज घे महिनाभर, आणि तसं काही वाटलं तर पाहुण्याला इकडंच घेऊन ये, आपण गावाबाहेर मोबाईलची टपरी टाकून देऊ. महाराज, आईनं सांगितलं एक काम कर बाई, तुझ्या सासूचा स्वभाव जरा अवघड आहे ना. हे बघ बाई, नवरा तर तुझा चांगला आहे ना, काही हरकत नाही. सासूचा स्वभाव कठीण आहे ना. हे बघ, तुझी सासू काही बोलली, तुझी सासू काही बोलली का तू फक्त काय म्हणायचं, खरंय आत्या, खरंय सासूबाई, तुम्ही म्हणता ना, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं. पोरगी नांदाला गेली. आता नवीन नवीन सून आली का कोणती सासू नवीन नवीन पुढं पुढं केल्याशिवाय राहत, नवीन नवीन बरं का. जुनं झाल्यावर मग तुझ्या बापाने हे शिकवलं का, तुझ्या आईनं हे संस्कार केले का जुनं झाल्यावर. पण नवीन नवीन चांगलं म्हणते. बाई सुनबाई, तू घरात आली, तुझ्या येण्यानं लक्ष्मी घरात आली, लक्ष्मीच्या पावलांनी आली, घर भरलं. ही सासू म्हणे, सुनबाई तू घरात आली, आमचं घर भरलं, समृद्धी आली. सुनबाई फार बरं वाटलं. सुनबाई तुला घरातल्या वस्तू माहिती नाही, तुला घरातलं सामान माहिती नाही. सुनबाई आजच्या दिवस तू काय कर, आजच्या दिवस तू की नाही भाकरी कर, मी भाजी करून घेते. महिला मंडळ हिला काय शिकवलं होतं? बोला जरा मोठ्यानं, एवढं तरी लक्षात ठेवा. हिला काय शिकवलं होतं? खरंय आत्या, खरंय आत्या, खरंय सासूबाई, तुम्ही म्हणता ना, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं. दुसऱ्या दिवशी सासू म्हणे, सुनबाई तू धुणं धुवून घे, मी स्वयंपाक करते. ही काय म्हणे, खरंय आत्या, खरंय सासूबाई, तुम्ही म्हणता ना, मला सुद्धा अगदी. तिसऱ्या दिवशी सासू म्हणे, सुनबाई तू फरची पुसून घे, मी घर झाडते. ही काय म्हणे, खरं आत्या, खरंय सासूबाई, तुम्ही म्हणता ना, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं. आणि एक दिवस सासू म्हणे, सुनबाई लग्नाला महिना झाला,
सासू म्हणे सुनबाई अगं काय सांगू तुला, जेव्हा मी लग्न करून घरात आले एवढी गरिबी, मिरचीवर तेल नव्हतं, दिव्याला वात नव्हती, मी एवढे काबाड कष्ट केले, रोजानं म्हणू नको, उक्त्यानं म्हणू नको, मका सोंगायला म्हणू नको, कांदे लावायला म्हणू नको, कांदे निंदायला म्हणू नको, तुझ्या सासऱ्यानं लोकांचे तिथं 6 महिने घातले, एवढी गरिबी काढली, एवढी प्रॉपर्टी कमवली, माडी बांधली, बिझनेस उभा केला, शेती घेतली, पण आता सुखाचे दिवस आले, आता खायचे दिवस आले, आता गुडघे इतके थकले, उठू देत नाही, बसू देत नाही, पोरानं सगळे दवाखाने पार केले, पण एकाही दवाखान्याचा गुण नाही, रोज गोळ्या खाते, काही परिणाम होत नाही, असा जीव वैतागून गेला, असा जीव वैतागून गेला, असं वाटतं मला आत्ताच्या आत्ता देवान उचलून न्यावं. ही काय म्हणे, ही हुशार होती, ही म्हणे खरंय सासूबाई, खरंय आत्या, तुम्ही म्हणता ना मला सुद्धा अगदी काय झालं असेल पुढं घरी गेल्यावर विचार करा. महाराज काय सांगावं, पोपट पंचित ज्ञानाला किंमत, शिकवलेला ज्ञान जर आपण बोलायला लागलो तर त्याला किंमत नाही. मग जे सुख नेनवे अनिका भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका भक्ती प्रेमा सुख निनवे अनिका भक्ती प्रेमा सुख निनवे अनिका जे ज्ञान आपण कमवतो, जे ज्ञान आपण मिळवतो ते आम्ही आत्मसात केलं पाहिजे आणि मग ते जगाला सांगितलं पाहिजे. आणि भक्ती करायची तर आम्ही अगोदर अंतकरणापासून केली पाहिजे. तुकोबाराई सांगतात, असा किती मोठा शहाणा असला, पंडित असला, मी त्याला किंमत देणार नाही. आणि नये माझे मना अन हो का पंडित शहाणा. मग तुकोबाराय तुम्ही त्याला नाही तर तुम्ही किंमत देणार कुणाला. तुकोबाराई सांगतात, ज्यांचं भगवंताच्या नाम आणि रूपाच्या ठिकाणी चित्त जडलंय, आशांना नुसती किंमतच नाही तर त्यांच्या ताब्यामध्ये जाऊन मी त्यांची सेवा करायला सुद्धा तयार आहे. कुणाची? ज्यांचं भगवंताच्या नाम आणि रूपाच्या ठिकाणी चित्त जडलंय. आता नामाच्या ठिकाणी चित्त का? कारण भगवंताच्या नामासारखं पवित्र या विश्वामध्ये काही नाही माई बापांनो. पवित्राणाम पवित्रयो मंगलानाच मंगलम. भगवंताचं नाम सगळ्यामध्ये पवित्र आहे. भगवंताचं नाम सकळ मंगळानिधी श्री विठ्ठलाचे नामादे. भगवंताचं नाम सगळ्यामध्ये पवित्र आहे आणि भगवंताचं रूप सगळ्यामध्ये सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. परमात्म्याचं रूप सगळ्यामध्ये सुंदर आहे. रूप सावळे सुकुमार 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 रूप सावळे सुकुमार
सारखं सुंदर या विश्वामध्ये कोणीच नाही माई बापांनो. माझा परमात्मा इतका सुंदर आहे. दंडकारण्यामधून भगवान श्री रामचंद्र प्रभू चालले आणि जात असताना काही ऋषींना निरोप गेला. म्हटले हा देव असा आहे, या देवाच्या पायाचा धुळीचा स्पर्श एका शिळेला झाला आणि त्या शिळेची काय तयार झाली? बाई तयार झाली. श्री सगळे ऋषी भगवंताच्या दर्शनासाठी निघाले. लक्ष द्या, सगळे ऋषी देवाच्या दर्शनासाठी निघाले, पण कसे? जाताना सगळ्यांनी हातामध्ये एक एक दगड घेतला. आता दगड कशाला घेतला? म्हटले हा दगड सोबत घ्यायचा, हा दगड देवाच्या समोर ठेवायचा, देवाला याला पाय लावायला सांगायचा आणि याची बाई तयार झाली का तिचा बायको म्हणून स्वीकार. त्याला गोरी बायको पाहिजे होती ना, गोरी, त्यांना पांढरा फटक दगड घेतला. ज्याला काळी बायको पाहिजे होती ना, काळी, त्यानं थोडा काळा दगड घेतला. ज्याला जाड बायको पाहिजे होती त्यानं मोठा, ज्याला बारीक बायको पाहिजे होती त्यानं छोटा. सगळ्यांनी दगड घेतले सोबत आणि देवाच्या समोर गेले. महाराज देवाच्या समोर गेले, पण काय सांगावं माई बापांनो, माझा परमात्मा दिसायला इतका सुंदर दिसला, माझा परमात्मा दिसायला इतका सुंदर दिसला, लावण्याचा पुतळा दिसला. या ऋषींच्या हातातला दगड कधी खाली गळून पडला यांनाच कळालं नाही. पाहिला पाहिला आनंदाचा पाहिला पाहिला आनंदाचा पाहिला पाहिला कधी गळून पडला यांनाच कळालं नाही. उलट हे म्हणायला लागले, देवा हे प्रभू, आम्हाला काय माहिती भगवंता तू एवढा सुंदर आहे. आम्हाला जर माहिती असतं ना देवा, तर आम्ही सुद्धा तुझ्या या सुंदर रूपाचा उपभोग घेतला असता. भगवंताने सांगितलं ठीक आहे, मला तुमचं म्हणणं माहिती आहे, मला तुमचं म्हणणं कळतंय, पण मी तुमची इच्छा या अवतारामध्ये पूर्ण करू शकत नाही. हा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल, पण पुढच्या अवतारामध्ये ते सर्व ऋषी गवळणी झाल्या आणि परमतत्वाने त्यांची इच्छा पूर्ण केली. असा माझा परमात्मा दिसायला सुंदर आहे, ज्याला बघितल्यानंतर जगामध्ये काही बघायची इच्छाच राहत नाही. असा माझा परमात्मा सुंदर आहे, त्याचं नामही चांगलं आहे, पवित्र आहे आणि त्याचं रूपही सुंदर आहे. अशा नामरूपाच्या ठिकाणी ज्यांचं चित्त जडलंय तो तुकोबाराई सांगतात, माझा दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. संत पदवी नको आम्हास, संतांचा मी किंकर दास. तुकोबाराई सांगतात, नामरूपी जडले चित्त आणि त्याचा दास मी अंकित. त्यांच्या ताब्यामध्ये जाऊन मी त्यांची सेवा सुद्धा करायला तयार आहे. मग त्यासाठी कसं भक्ती केली पाहिजे, कशी भक्ती करायची? सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने आपले दोन्ही हात वरती करा. सगळ्यांनी, महिला वर्ग, पुरुष वर्ग, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, पाठीमागे बसलेले, अंधारात बसलेले, सगळ्यांनी ताट वरती हात करा. वा आजोबा 12 वर्षे विहिरीत होते, कालच काढले, अजून जिवंत आहे. हा म्हणे तुझे आजोबा 12 वर्षे विहिरीत काय करत होते?
हा म्हणे तुझं जे घड्याळ विहिरीत पडलं होतं ना त्याला चावी देत होते म्हणे 12 वर्ष. हुशार मंडळी निघाली महाराज. कधी केव्हा कुठं काय करते. एक पेशंट डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर म्हटले तुम्हाला गंभीर आजार झालाय, तुमचं ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टरने घेतलं ऑपरेशनसाठी. यानं खिशातून पाकिट काढलं, मामन पैसेच मोजायला चालू केलं. डॉक्टरच्या तर डोळ्यातच पाणी आलं. डॉक्टर म्हणे अरे लोक ऑपरेशन करून जातात तरी पैसे देत नाही, तुम्ही ऑपरेशनच्या अगोदर पैसे द्यायला लागले. राहू द्या राहू द्या राहू द्या. हा म्हणे डॉक्टर साहेब मी पैसे देत नाहीये म्हणे, मग मोजून ठेवतोय, तुम्ही भूल दिल्यानंतर जर काढून घेतले तर मी काय करू. विचित्र माणसं झालेत महाराज. कधी केव्हा कुठं काय करतील. तसं जालनाकर मंडळी हुशार. वरती हात करा सांगावं लागलं, खाली हात करा सांगावं लागलं नाही, पण सर्वांनी नामस्मरण केलं. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या चरणविंदावरती नतमस्तक होते. विठ्ठल तुकोबाराय. या जगामध्ये अनेक गोष्टी शुद्ध आहे, या जगामध्ये अनेक गोष्टी पवित्र आहे. मग खरं शुद्ध म्हणायचं कोणाला, खरं पवित्र म्हणायचं कोणाला. तुकोबाराई सांगता श्रीमद भागवतामध्ये जी काही नवविधा भक्ती सांगितली, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास सख्य आत्म निवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती ज्याने कोणी केली, ही 9 प्रकारची भक्ती ज्याने कोणी जाणली, तो या जगामध्ये खरा शुद्ध खरा पवित्र. माणसाचे विचार पवित्र होण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. माणसावरती चांगले संस्कार होण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. नामस्मरण फार महत्वाचं आहे. महिला मंडळ, आपल्याला वाटत असेल ना आपलं पोरगं चांगलं घडावं, नामस्मरणाची गरज आहे. आपण म्हणतो राज्य छत्रपती, आपण त्यांना देव मानतो. राज्य छत्रपतींना आपण देव मानतो, पण आज माझ्या राजांच्या विचारांची किती गरज आहे. महिला मंडळ, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज काय दोष होता त्या प्रियंकाचा, काय दोष होता त्या प्रियंकाचा, जी दवाखान्यामध्ये आपली आपली पशुसेवा करण्यासाठी चालली होती, गोसेवा करण्यासाठी चालली होती, पण संस्कार नसलेले ते हरामी, ज्यांना संस्कारच माहिती नाही असे ते हरामी रस्त्यात तिला आडवे झाले आणि तिच्या अडचणीचा फायदा घेतला आणि तिचा जीव घेतला. अरे आम्ही राजांना एवढं म्हणतो, आम्ही राजांना देव म्हणतो. आज आमचे राजे देव आहेत का? कारण आज आमच्या राजांमुळेच मंदिरामध्ये देव आहे. आम्ही राजांना देव म्हणतो. एवढंच नाही माई बापांनो, अरे स्वराज्यासाठी जगावं कसं राजे छत्रपती शिकवतात. स्वराज्यासाठी जगावं कसं राजे छत्रपती शिकवतात आणि स्वराज्यासाठी मरावं कसं राजे संभाजी शिकवतात. आजही महाराष्ट्राच्या मातीचा ढेकूळ, आजही महाराष्ट्राच्या मातीचा ढेकूळ पाण्यावरती टाकला तरी त्या पाण्यावरती येणारा रक्ताचा तबंग संभाजीच्या रक्ताचा असेल. इतकं रक्त संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी सांडले. आमच्या राजे छत्रपतींचा इतिहास साधा नाही. आम्ही नुसतं जयंती पुण्यतिथी करायची, डीजे लावायचं, नाचायचं, गाणे काय काय लावायचे, ऐकू वाटत नाही अशी गाणी लावायची, नाचायचं, काय फायदा. राजे छत्रपतींची जयंती पुण्यतिथी साजरी करायची ना आम्ही दारू प्यायची. काय वाटेल आमच्या राजांच्या मनाला, काय वाटेल आमच्या राजांच्या मनाला. तुम्हाला माहिती का आमचे राजे छत्रपतींचा इतिहास आम्हाला काही शिकवतो. थोडक्यात सांगून जाईल. ताईंनी सुद्धा सांगितलं ताई राजे छत्रपतींवरती बोला, थोडक्यात सांगून जाईल. तुम्हाला माहिती का, अरे रांजाच्या पाटलाने एका मुलीवर त्यांनी अत्याचार केले. त्या मुलीनं स्वतःच्या जीवाची आत्महत्या करून घेतली. रांजाच्या पाटलाने एका मुलीवर त्यांनी अत्याचार केले, त्या मुलीनं स्वतःच्या जीवाची आत्महत्या करून घेतली. इथं बसलेल्या सगळ्या मुली, कीर्तनाला आलेल्या सगळ्या मुली, गेली 20 वर्ष मी या क्षेत्रात आहे. महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, इकडं मध्य प्रदेश असेल, इकडं गुजरात असेल, इकडं अलिबाग, आमची ताईचा माझा सोबतच अलिबाग आपल्या लोणावळ्याला कार्यक्रम होता. अलिबाग असेल, पेन असेल, पनवेल असेल, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जाऊन आले. गेली 20 वर्ष अखंड माझे कार्यक्रम चालू आहे. पण पोरींनो, जाता जाता एक वाक्य मात्र महत्वाचं सांगेन. आपल्या माई बापाच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर, आपल्या आई बापाच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर आपले आई बाप आपल्यासाठी खूप पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये प्रगती करू द्यायला तयार आहे. पोरींनो, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, कीर्तनकार, प्रबोधनकार, गायक, तुम्हाला जेवायचं तेव्हा टॅक्सी चालवा, रिक्षा चालवा, विमान चालवा, देश चालवा. आता 15 दिवसापूर्वी मी व्हॉट्सअप वरती आपला पती गेल्याच्या नंतर 15 वर्ष झाले एक कंटेनर चालून
पोट भरणारी महिला सुद्धा मी बघितली. कंटेनर 15 वर्ष झाले कंटेनर चालवती आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरते. टॅक्सी चालवा, रिक्षा चालवा, विमान चालवा, देश चालवा, घर चालवा, फॅशन डिझायनर व्हा. तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायची त्या क्षेत्रात प्रगती करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माई बापाच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर एकच विचार करायचा, असं काहीतरी कर्तृत्व करायचं, असं काहीतरी कार्य करायचं की आपल्या माई बापाला आपल्याकडे बघितल्यानंतर असा अभिमान वाटला पाहिजे आणि माई बापानं विचार केला पाहिजे आपण आपल्या पोटी मुलगी नाही तर आपण आपल्या पोटी एक झाशीची राणी, एक अहिल्याबाई होळकर, एक सावित्रीबाई फुले, एक जनाबाई, एक मीराबाई, एक सखूबाई जन्माला घातली. असा अभिमान आपल्या माई बापाला वाटला पाहिजे. असं काही कर्तृत्व आपण सिद्ध करून दाखवलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात आता आपल्याला व्हावे, कुठे कमी नाही. प्रत्येक क्षेत्रात कार्य करा. त्या मुलीने स्वतःच्या जीवाची आत्महत्या केली. माझ्या राजांनी सांगितलं एक काम करा. म्हटले काय? रांजाच्या पटलाला दरबारामध्ये हजर करा. रांजाच्या पटलाला दरबारामध्ये हजर करा. रांजाच्या पटलाचे हातपाय तोडा, त्याचे हातपाय कलम करा, त्याचा चौरंग बनवा, त्याला शिवानिशी मारू नका. माऊल्यांनी विचारलं, महाराज याने एवढं मोठं कृत्य केलं, याने एवढा मोठा अपराध केला, याने एवढा मोठा अन्याय अत्याचार केला, महाराज याला मारायचं का नाही? त्यावेळेस माझ्या राजे छत्रपतीच्या मुखातून निघालेले उद्गार, तरुणांनो आपल्या हृदयावरती कोरून ठेवण्यासारखे उद्गार माझ्या राजे छत्रपतींच्या मुखरविंदातून निघाले. माझे राजे म्हणतात, अरे स्वराज्यातली प्रत्येक स्त्री, स्वराज्यातली प्रत्येक स्त्री ही देवाऱ्यावरची देवी आहे. तिची देवाऱ्यावरती पूजा झाली पाहिजे. तिच्यावरती जर कुणी विनाकारण अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिला जर कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, विनाकारण जर तिच्या पदराला कुणी हात घालण्याचा प्रयत्न केला तर माझ्या स्वराज्यामध्ये त्याचा असा चौरंग तयार करण्यात येईल. हा राजे छत्रपतींचा इतिहास आम्हाला शिकवतो. हा राजे छत्रपतींचा इतिहास आम्हाला शिकवतो. म्हणून म्हटलं जातं, अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण दिले आपल्या निधड्याच्या जीवर, आपल्या निधड्याच्या जीवर. प्राणपणाने लढले मावळे भले सगळा जावर, प्राणपणाने लढले मावळे भले सगळा जावर. माझ्या देवाचं नाव गाजले किल्ल्याच्या गजरावर, माझ्या देवाचं नाव गाजले किल्ल्याच्या गजरावर, माझ्या राजाचं नाव गाजले किल्ल्याच्या गजरावर. आणि गाजली गाजली देवाचं नाव गाजले किल्ल्याच्या गजरावर. ओ अगदी मलावनातून भगवाजे दिसल्यावर, भगवाजे दिसल्यावर. जात पातीला गर्भ मानला जगला माणुसकी, जगला माणुसकी. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, हो पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजले किल्ल्याच्या गजरावर, 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 माझ्या राजाचं नाव गाजले किल्ल्याच्या गजरावर, माझ्या राजाचं नाव असं माझ्या राजांचं कार्य आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवा तरुणांनो, आपलीच बहीण आपल्यापासून सुरक्षित आहे. आपलीच बहीण जर आपल्या कॉलेजला जाऊ शकत नाही,
एवढं जर तिला भीती वाटत असेल तर काय उपयोग आहे. म्हणून तरुणांनो लक्षात ठेवा, प्रत्येक बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावरती आहे. ती ताकद आपल्या मनगटामध्ये आहे, ते कार्य तुम्ही करू शकता. हा आमच्या राज्य छत्रपतींचा इतिहास मला शिकवतो. आणि हेच संस्कार माझ्या आई साहेब जिजाऊंनी राजे छत्रपतींना दिले. कशाच्या माध्यमातून? तर माझ्या आई साहेबांनी राजमाता जिजाऊनं राजे छत्रपतींना रामाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. बाळकडू पाजलं म्हणून राजे छत्रपती घडले. त्यासाठी संस्कारासाठी नामस्मरणाची गरज आहे. आणि नाम हे माणसाचे विचार पवित्र करतं, शुद्ध करतो. तुकोबाराई सांगतात तेच नाम, तीच भक्ती जर आपण केली तर आपला देह पवित्र होतो, मन पवित्र होतं, मन शुद्ध होतं. अभंगाच्या शेवटच्या मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.